निर्जला एकादशी. निर्जला एकादशीला निर्जला असे का संबोधतात? तर तसं पाहिलं तर प्रत्येक एकादशी ही महत्त्वाची, पण निर्जला एकादशी त्याहून जास्त श्रेष्ठ व उच्च आहे. महर्षी व्यासांनी पांडवांना निर्जला एकादशीचे महत्त्व सांगितले व एकादशीचं व्रत केल्याने चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. प्रत्येक एकादशी निर्जला करावी म्हणजे पाणीही प्यायचे नाही, म्हणून या एकादशीला पांडव एकादशी असेही म्हणतात. पण हे करणं शक्य होणार नाही असे भीमाने महर्षी व्यासांना सांगितले. भीमाच्या पोटात ऊख हा अग्नी होता, त्यामुळे त्याला सारखं अन्न ग्रहण करावं लागायचं. तेव्हा महर्षी व्यासांनी भीमाला सांगितले की तू सर्व एकादशी निर्जला करू नकोस, परंतु एक एकादशी निर्जला कर. हे भीमाला मान्य झालं. ह्या एकादशीचं व्रत केल्याने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होते, पुण्याचा उदय होतो, सांसारिक सुखाची प्राप्ती होते. कळत नकळत जर एखादी गोष्ट घडली असेल, आपल्याकडून चूक झाली असेल, तर त्यातून आपला दोष नाहीसा होतो आणि